हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघू शकता माझ्या हातामध्ये आहे अननस आणि एकदम तयार झालं आहे. कलर बघा एकदम मस्त असं कलर आलेला आहे आणि आज आपण बनवणार आहोत ह्या अननसाचं ज्यूस बनवणार आहे. एक नंबर ज्यूस लागतं. हे गावठी अननस आहे, ह्याचं पण एक नंबर ज्यूस लागतं आणि त्याच्यावरचं जे झाड आहे ते पण आपण लावणार आहोत. तर बघूया कसं बनतंय, काय बनतंय आणि झाड लावल्यावर ह्याच्यावर लागतं की नाही ते पण बघू. तर हे आपण लावणार आहोत आणि जे खाली आहे त्याचा आता आपण कट करून छानपैकी ज्यूस बनवणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, कोकणामध्ये परत पाऊस गायब झालेला आहे आणि ऊन पडायला सुरुवात झालेला आहे आणि ना ह्या दिवसांमध्ये ना हे असं ज्यूस पण प्यायला खूप छान लागतं, मस्त लागतं, टेस्टी लागतं एकदम, बनवायलाही सोपं. तर पहिला आधी आपण ह्याला छानपैकी कट करून घेऊया आणि नंतर ह्याचं ज्यूस बनवूया. तर तुम्ही सुद्धा जर मार्केटमध्ये जर अवेलेबल झालं तर तुम्ही सुद्धा बनवू शकता. असं काही नाही आहे की गावठीचं काही असं वेगळं वगैरे लागतं, खूप छान लागतं आणि असं काहींना असं खायला आवडत नाही, त्याच्यामुळे खाज वगैरे लागते, आतमध्ये काळ्या कलरचा एक भाग असतो त्याच्यामुळे. तर तुम्ही असं ज्यूस करून पण पिऊ शकता. तर चला आपण डायरेक्ट आता ज्यूस करूया. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया आणि कट करूया. तर आता आपण ह्याला कट करायला घेणार आहोत. फक्त ना एका साईडने थोडा असं नरम झाल्यासारखं बघायला मिळेल तुम्हाला. तर आपण तो भाग काढून घेणार आहोत आणि मस्तपैकी छानपैकी सोलणार आहोत. आता तुम्हाला तसं माहितीच असेल, की जे बाजारामध्ये अननस मिळतात ते बघा एक म्हणजे सोलण्याची एक पद्धत असते. त्याच पद्धतीने गावठी अननस पण सोलायच्या पद्धती आहेत. तर आपण एकदम नॉर्मल जसं आपल्याला जमतं तसंच आपण कापणार आहोत. एकदम तयार झालेला आहे आणि जे काही झाडावरती पिकलेले अननस तुम्ही ना जर काढून ठेवले असेल ना, ते लगेच खाऊ नका. कारण ना ते झाडावरचे पिकलेले अननस असतात ना, जरी ते वरून एकदम पिकल्यासारखे वाटले ना, तरी आतून थोडे आंबट असतात. त्याच्यामुळे 1-2 दिवस गेले ना, की अजून एक कलर एकदम छान चढतो बाहेरून आणि एकदम गोड असं लागतं. तर बघा मी एका साईडने कापायला सुरुवात केलेली आहे आणि वरची जी काही साल आहे ना, ती आपण काढून टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपण काढून टाकणार आहोत. आता ह्याच्या आतमध्ये ना अजून एक म्हणजे आपल्याला असं आपण जेव्हा खातो, तेव्हा एक खाज वगैरे लागते बघा जिभेला वगैरे. तर ह्याच्यामध्ये ना असे एक छोटे-छोटे काळ्या-काळ्या कलरचे असे डॉट असतात, ते ना काढून टाकायचे. जरी तुम्ही असे खात असेल ना, तरी पण तुम्ही काढून टाका किंवा तुम्हाला जर ज्यूस करायचा असेल, त्याच्यात पण तुम्ही काढून जेवढे काढता येईल तेवढे काढलेत ना, तरी काही हरकत नाही. त्याच्यामध्ये ना खाजेचं प्रमाण जास्ती असतं. खाज लागतं ते खाल्ल्यानंतर. तर इथे मी एक-एक करून ना मस्तपैकी बघा छानपैकी सोलून घेते आहे. तर ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अननस आपल्याकडे पिकतात आणि तसं बघायला गेलात तर अधून पण अननस लागत असतात. पण ह्या सीझनला मोठ्या प्रमाणात अननस लागतात. जर तुम्हाला असं अननस आवडत नसेल, तर नक्की ज्यूस करून प्या. सगळ्यात ओरिजिनल आणि मस्त असं लागतं. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते. तर ते या दिवसांमध्ये जर तुमच्या घरामध्ये अननस असेल, तर तुम्ही असं ज्यूस बनवून पिऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आपण जराही पाणी वगैरे काही टाकणार नाही आहोत. एकदम रसाळ आहे. कापताना पण मला कळतंय की किती आतून जे काही पाणी आहे म्हणजे जे रस आहे तो बाहेर निघतोय. तर इथे बघा छानपैकी मी सोलून घेतलेलं आहे. तर जसं तुम्हाला जमेल ना तसं तुम्ही सोलू वगैरे शकता आणि आता तसं बघायला गेलं ना ह्या दिवसांमध्ये अननसचं ज्यूस पिलेलं पण चांगलं असतं आणि गावठी अननसचं ज्यूस प्लस बाजारी अननसचं ज्यूस थोडं चवीला हे असतं, पण गावठीचं पण खूप छान लागतं. तर इथे बघा मस्तपैकी मी कट करून घेतलेले. आता हे काही-काही डॉट दिसतात ना, ते त्याच्यामध्ये काळे-काळे ना असे हे असतात, ते आपल्याला खाल्ले ना तर खाज लागते. ते आपण काढणार आहोत, जेवढे काढता येतील तेवढे. नाहीतर मिक्सरमध्ये जेवढे जातील ते कसे ग्राइंड होतील. त्याच्यामुळे एवढी काही आपली खाज लागणार नाही. पण तुम्ही जर असेच खायला घेतलेत ना, तर त्याला खाज वगैरे लागते. हे बघा हे छोटे-छोटे असे जे काळ्या कलरचे डॉट दिसतात ना, ते आपण काढून टाकणार. आतमध्ये खाज लागते त्याच्याने हे बघा. तर एकदम काळे-काळे आतले डॉट असतात ते खाज लागते आणि अननस जर तुम्हाला खायचा असेल ना, तर ना ह्याच्यासोबत खायचा साखरेसोबत खायचं. खूप छान लागतो आणि हा अननस खूप गोडसुद्धा होता आणि एकदम प्रॉपर पिकलेला आहे त्याच्यामुळे आणि जे जास्ती अननस पिकतात ना, ते आतून एकदम असे एकदम पाण्यासारखे होतात. त्याच्यामुळे अगदी पण जास्त होऊन द्यायचे नाहीत. तर हा आता आपल्याला आलेला होता म्हणजे बाहेरून एका काकाने आपल्याला दिला होता. तर तो आपण इथे मस्तपैकी त्याचा पण ज्यूस करणार आहोत. तर मी छोटे-छोटे तुकडे करते आणि मग आपण ते मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत. तुमच्याकडे जर फ्रूट म्हणजे आता तसं बघायला गेलं तर बरेचसे असे मिक्सर वगैरे निघाले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्यूस इझिली करू शकता. तर आमच्याकडे तसा मिक्सर नाही, त्याच्यामुळे एकदम आपला कोकणी जुगाड तो म्हणजे पुढे तुम्हाला बघायला मिळेल. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही पण या दिवसांमध्ये अननस तुमच्या घरी असेल, तुमच्या बागेमध्ये जरी असेल, तरी तुम्ही असा ज्यूस करून पिऊ शकता. एकदम फुल ऑर्गॅनिक आणि टेस्टीला पण एक नंबर आणि जास्ती काही खटपट नाही. तर इथे जेवढे मला जमतात ना, तेवढे मी जे छोटे-छोटे
काळ्या कलरचे डॉट आहेत ना ते मी काढून टाकते. तर अशा पद्धतीने आपण आज बनवणार आहोत. तर आता ह्या दिवसांमध्ये ना कोणतरी आपल्याला काही ना काहीतरी देतच असतं. तसंच आपला अननस पण आपल्याला दिलेलाच आहे. तर इथे बघा मस्तपैकी मी एक साईडने कट करून घेते आणि आतला जो भाग बघाल ना एकदम येलो तुम्हाला बघायला मिळेल. एकदम प्रॉपर पिकलेला आहे अननस आणि मस्त असं एकदम रसरशीत आहे आणि तुम्ही बघाल ना तर खाली सगळं ओलं झालं. तर आतला जो काही रस आहे ना तो सगळा छानपैकी मस्तपैकी असा खाली आलेला तुम्हाला बघायला मिळेल. तर एकदम पिकले ना त्याच्यामुळे तो असा एकदम तुम्हाला बघायला मिळेल. तर खूप गोड पण आहे. मी थोडं टेस्ट करून पण बघितलं तर खूप गोडसुद्धा आहे. पिकलेलं आहे प्रॉपर त्याच्यामुळे. तर मी ते छोटे-छोटे तुकडे करते आणि छानपैकी आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता. तर आता जे वरचं जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तर ते आपण लावणार आहोत. सो त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. कशा पद्धतीने तुम्ही लावता हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि एकदम त्याला काही खर्च नाही, काही नाही. फक्त तुम्हाला खड्डा खणून ते लावायचं आहे आणि तसं बघायला गेलं तर एका वर्षामध्ये पण ती लागायलाच लागतात. तर वरचं जे अननसाचं जे झाड आहे ते आपण लावणार सुद्धा आहोत. तर त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवरती, नवीन व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नुसता व्हिडिओ बघून पुढे जाऊ नका आणि हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत नक्की बघा. तर अशा पद्धतीने आपण सगळे जे काही अननस जे काही काढलेलं आहे ना, ते छानपैकी असं कापून घेतोय आणि छोटे-छोटे तुकडे करायचे. आता हे एका मिक्सरमध्ये टाकून सगळे राहतील कारण की त्याच्या म्हणजे एकदम रसाळ आहेत त्याच्यामुळे पटकन ग्राइंड करून आपण हे करू शकतो. तर इथे बघा मी छोटे-छोटे तुकडे करायला घेतलेत आणि जो त्या साईडला जो भाग उरलेला आहे ना, तो आतला एक कडक प्रकार म्हणजे एक असतो. तर तो आपण घेत नाही. जेव्हा आपण अशा काचऱ्या करतो ना, म्हणजे अननसाच्या गोल अशा, तर त्याच्या आतमध्ये म्हणजे सेंटरला असा एक कडक हे असतो, जो आपण खात नाही, तर तो टाकूनच देतो. त्याच्यामधला तो सगळा उरलेला आहे. तर अशा पद्धतीने अननस तुम्ही खाऊ शकता या दिवसांमध्ये आणि अननसाची झाडंसुद्धा लावू शकता. तुम्हाला जर असं म्हणजे झाडासकट जर अननस कोणी दिलं असेल ना, तर तुम्ही झाड पण ते काढून लावू शकता. तर लवकरच मी तो व्हिडिओ घेऊन येईन. तर बघा कशा पद्धतीने लावली जातात अननसं आणि मोठ्या प्रमाणात ह्या दिवसांमध्ये ना विकायला पण तुम्हाला बघायला मिळतील. प्लस प्रत्येकाच्या बागेमध्ये एक ना एक तरी अननस लागलेलं बघायला तुम्हाला मिळेल. तर हे बघा पूर्ण एकदम जो आहे ना आतला तो एकदम तयार झालेला आहे. त्याच्यामुळे इझिली बघा पटकन असं निघतं. तर ह्याच्यामध्ये ना बियासुद्धा असतात. आता हे बघा खाली जे पडलेली एक हे आहे ना, त्याच्यावरती बीसुद्धा आली. सो ह्याच्यामध्ये बिया पण असतात आणि प्लस वरती जे झाड आहे ते पण तुम्ही इझिली लावू शकता. कुंडीमध्ये पण लावू शकता, जमिनीमध्ये पण लावू शकता. जर तुम्ही कुंडीमध्ये लावत असाल ना, थोडी एक मोठी कुंडी घ्यायची कारण की ते खूप पसरतं. त्याच्यामुळे ज्या पाती आहेत त्या खूप पसरतात. त्याच्यामुळे तुम्ही जर शक्यतो मातीमध्ये लावायला जमलं, तुम्ही मातीमध्ये पण लावू शकता. कुंडीमध्ये लावायचं असलं तर कुंडीमध्ये लावा. फक्त कुंडी आकाराने मोठी असावी. आता आपण मिक्सरचं भांडं घेतलं. आता मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करणार आहोत मस्तपैकी. एकदम बघा ना, कलर एक नंबर आलेला आहे. याच्यापेक्षा पण एक एकदम थोडा कच्चट वगैरे असला ना, तरी फिका कलर एक येतो. असा व्हाईट थोडा दिसतो. पण हा एकदम येल्लो असा एकदम धम्मक असा तुम्हाला बघायला मिळेल. कारण की प्रॉपर पिकलेला आहे. आपल्याला देऊन झाले 2-3 दिवस झाले. त्याच्यामुळे हा छान पिकलेला आहे. आता तसं बघायला गेलत ना, तर झाडावरती पिकलेलं मी मगाशी पण सांगितलं, लगेच कापायचं नाही, ठेवायचं 1-2 दिवस. अजून त्याला चव चढते आणि छानपैकी कलरसुद्धा येतो. तर इथे मी एका म्हणजे ह्याच्यामध्येच सगळे टाकते आणि मी ह्याच्यामध्ये जराही पाण्याचा वापर अजिबात टाकत नाही. वरून अजिबात म्हणजे अजिबात पाणी टाकायचं नाही कारण की ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि खूप मस्त लागेल. अजिबात पाणी ह्याच्या वगैरे टाकायचं नाही. जर एकदम पिकलेलं असेल ना, तर अजिबात पाणी टाकायचं, डायरेक्ट ग्राइंड करायचं. तर आता आपण मिक्सरला मस्तपैकी ग्राइंड करून घेणार आहोत आणि मग पुढे बघा कशा पद्धतीने आपण गाळतो ते. तर हे आहे ना, ते आपण टाकून देणार आहोत. हा मधला भाग सगळा आहे आणि हे बाकीचं पण आपण सगळं टाकून देणार. आता हे थोडं इथे खराब होतं त्याच्यामुळे तो भाग मी काढून टाकलेला आहे. अननस आहे ना, खराब पण पटकन होतो. जर झाडावर पण एक सतत जर राहिला असेल ना, जर नजर नसेल गेली आपली, तर तो पण झाडावरती पण खराब होतो. तर हे बघा ग्राइंड केलंय मी आणि ग्राइंड केल्यानंतर हे बघा एकदम कलर बघा किती मस्त आला. अजिबात मी ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा एकदम ऑर्गॅनिक प्युअर असं घरच्या घरी बनवू शकता आणि एकदम चवीला मस्त लागतं. तर आपण थोडी नंतर त्याच्यामध्ये साखरसुद्धा ॲड करणार आहोत. पहिला गाळून घेणार आहोत. एकदम ग्राइंड करून झालेलं आहे मस्तपैकी. आता छानपैकी ग्राइंड झालेलं आहे. आता छानपैकी गाळून घेऊ. आता तसं बघायला गेलात तर काही जण फडक्यामध्ये सुद्धा गाळतात. आपल्याकडे गाळण होती म्हणून म्हटलं चला गाळणीने गाळूया मस्तपैकी. तर ज्यांच्याकडे फ्रूट मिक्सर म्हणजे ते फ्रूटचं ज्यूस करायचे जे मिक्सर असतात ते जरी असले तरी काही हरकत नाही. पण हे पण एक मस्त मजा येते करायला ह्याच्याने पण. तर असं चमच्याने ढवळलं ना की खाली आपोआप रस येतो आणि जो राहतो ना तो चोथा राहतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हा जुगाड वापरून तुम्ही सुद्धा छानपैकी ज्यूस बनवू शकता. तर हे बघा किती गळतंय बघा खाली.
तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ज्यूस करू शकता. तर हा एकदम आपल्या घरच्या घरी करणारा एक छोटासा प्रयोग आहे, सो तुम्हीसुद्धा करू शकता. आणि कलर बघा किती मस्त आलेला आहे, एकदम ऑर्गॅनिक कलर आहे. आता तुम्ही बाजारामधले जे फ्रुट्स असतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोवळे असतात फ्रूट किंवा त्यांना लवकरात लवकर तयार होण्यासाठी फवारण्या केल्या जातात, इंजेक्शन वगैरे दिल्या जातात, वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. पण ही आपल्या घरामध्ये तयार होणारी, आपल्या बागेमध्ये तयार होणारी फळं असतात. त्याच्यामुळे ह्याचा कलर पण बघा किती मस्त आलेला आहे आणि कोणतीही फवारणी नाही, काय नाही, खत नाही, काय नाही, फक्त नॉर्मली लागलेलं आहे फळ आणि बघा किती कलर खूप मस्त आलेला आहे. तर हा जो चोथा आहे ना, तो छानपैकी ना असा गाळून घ्यायचा मस्तपैकी. त्याच्यातून बघा किती रस बाहेर निघतोय. तर तुम्ही पण छानपैकी बनवू शकता आणि जर बनवून झाल्यानंतर ना फ्रिजमध्ये ठेवायचं आणि गार-गार प्यायचं. एक नंबर लागतं. तर या दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा छानपैकी करू शकता. आता तसं बघायला गेलात तर उन्हाळ्यात वगैरे मोस्टली आपण जास्तीत जास्त ज्यूस वगैरे पितो. पण तसं बघायला गेलं त्या सीझनला ही काही गावठी अननस तयार वगैरे झालेली नसतात. आता तयार झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही असंही पिऊ शकता. तर हे बघा मस्तपैकी एकदम ना हा बघा कलर किती मस्त आला आणि फेस पण बघा किती मस्त आलेला आहे. तर असं करून आपण जो काही चोथा आहे ना, तो जोपर्यंत पूर्ण असा सुका होत नाही ना, तोपर्यंत छानपैकी असं गाळून घेणार आहोत. तर अशी पद्धत आहे. तुम्ही पण फॉलो करा जर तुम्हाला करायची असेल तर. तर अशा पद्धतीने छानपैकी हे बघा. तर तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा. काल आपण मस्तपैकी घरच्या घरी जो कोकणातला सगळ्यात फेमस आणि ह्या दिवसांमध्ये बनवला जाणारा पदार्थ म्हणजेच खोबऱ्याच्या वड्या. तर तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तुम्हीसुद्धा करू शकता आणि एकदम टेस्टी लागतात. तर कसं बनवतात, काय बनवतात हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये बघायला मिळेल. जो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे तिथे तुम्ही जाऊन नक्की व्हिडिओ बघा. तर असं करून बघा मस्तपैकी एकदम चोथा जो आहे ना, जोपर्यंत असा एकदम ड्राय होत नाही ना, तोपर्यंत छानपैकी करून घ्यायचा. एकदम आतला जो काही रस असतो तो एकदम असा काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने गाळणीने आपण गाळलेलं आहे. तुम्ही फडक्याने पण गाळू शकता, असं काही नाही. फडक्याने पण होतं पटकन. जर आपल्याकडे नॅपकिन वगैरे असेल ना, तर त्याच्याने पण तुम्ही करू शकता. म्हणजे नॅपकिन म्हणजे काय, तर तुमच्याकडे रुमाल वगैरे असेल ना, त्याच्याने पण करू शकता. तर हे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि आम्ही तर दरवर्षी बनवतेच. म्हणजे असं जो अननस वगैरे कोणी दिला ना, तर आम्ही बनवतोच घरी. तर इथे बघा मस्तपैकी छानपैकी बघा कसा कलर आलेला आहे. एकदम ऑर्गॅनिक असा कलर आलेला आहे आपल्या सरबताला. तर आता बाजारामध्ये पण बघितलेत ना तुम्ही, तर मोठ्या प्रमाणात आता बाजारामध्ये पण अननस वगैरे येतात विकायला. ते पण छान असतात अननस, चवीला पण मस्त लागतात. फक्त ती व्हरायटी थोडी वेगळी आहे आणि ही जी व्हरायटी थोडी वेगळी आहे, तर ही जात वेगळी आहे थोडी. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदम घरच्या घरी झाडं लावून तुम्हीसुद्धा असं ज्यूस वगैरे बनवू शकता. तर इथे बघा मस्तपैकी मी गाळून छानपैकी घेते. आता हा जो चोथा ना तुम्ही परत पण लावू शकता, पण आपण परत नाही लावणार कारण की बऱ्यापैकी त्यातला जो काही अर्क आहे, बऱ्यापैकी जो काही यातला रस आहे, तो आपण काढून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने छानपैकी आपण गाळून घेऊया पुढे बघा. तर हे बघा गाळून मस्तपैकी मी घेतलेलं आहे आणि मस्त असा कलर आलेला आहे बघा. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घेऊ शकता आणि हा बघा इकडे सगळा चोथा मी ठेवलेला आहे. हा जो रिपीट पण लावता येतो, पण मी आता लावणार नाही आहे. हे मस्तपैकी आणि मी ह्याच्यामध्ये जरा पण पाणी वापरलेलं नाही आहे. स्टार्ट टू एंडपर्यंत जर तुम्ही बघितलं असाल तर. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी छानपैकी अननसाचं ज्यूस बनवू शकता. त्याच्यामध्ये आपण थोडी साखर टाकलेली आहे, अजून एक थोडी टेस्ट यावी यासाठी. तर अशा पद्धतीने थोडी साखर टाकायची, बाकी आतमध्ये काही नाही टाकायचं. तर अशा पद्धतीने छानपैकी हळवून घ्यायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवू आणि नंतर मग तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने हे बघा मस्त असा कलर आलेला आहे बघा. एक नंबर असा ज्यूस झालेला आहे. कलर बघा किती भारी आलेला आहे. हा कलर फक्त एवढ्याच कारणाने आला आहे, तो म्हणजे एक प्रॉपर अननस पिकलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे झाडावर पण पिकलं होतं, प्लस आपण 1-2 दिवस ठेवलं त्याच्यामुळे असा हा कलर आलेला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि नवीन असाल चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा. तर बघा छानपैकी आपलं ज्यूस आहे ते रेडी झालं. मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता नुकतंच बाहेर काढले. तर अशा पद्धतीने आपलं ज्यूस एकदम तयार आहे. तर चला आता इथे थांबते. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.